तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी इतिहास विषयातील जे तिसरं प्रकरण आहे, उपयोजित इतिहास. तर उपयोजित इतिहासमधला जो स्वाध्याय आहे, प्रश्नोत्तर आहे, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 काय आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करायचे. तर त्यातला पहिला आहे, जगातील प्राचीन संग्रहालयात कोणत्या शहराचे उत्खनन करताना सापडलेलं आहे. तर त्याचं अचूक उत्तर आहे ऊर. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडलेले आहे. ऊर हे त्याचं उत्तर येणार. भारताचे राष्ट्रीय लेखागार कोठे आहे, तर ते आहे नवी दिल्ली येथे. तर वाक्य पूर्ण लिहायचं, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. हवं तर त्याला अंडरलाईन करा, असं इथं आणि इथं सुद्धा. त्याच्यानंतर पुढचा त्यातलाच ब प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखायची आणि पुन्हा योग्य करून लिहायचे. किंवा चुकीची जोडी ओळखली तरी चालेल. त्याच्यातला या चारी मधली जी चुकीची जोडी आहे, रमन्नम पश्चिम बंगालमधील नृत्य, तर ही चुकीची जोडी आहे यातली. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. तर अचूक काय पाहिजे, रमन्नम हा उत्तराखंड राज्यातील गढवाल भागातील धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य प्रकार आहे. पश्चिम बंगालमधला नाही आहे तो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला एक प्रश्न आहे, तक्ता पूर्ण करा म्हणून. तक्ता पूर्ण करामध्ये मूर्त आणि अमूर्त, तर मूर्त घटकांमध्ये कोण येणार, सांस्कृतिक वारसा. मूर्त प्राचीन वस्तू आणि शिल्प, प्राचीन स्थळे आणि नाणी, तर हे मूर्तमध्ये येणार. आणि अमूर्तमध्ये कुठलं येणार, मौखिक परंपरा व तिची भाषा, पारंपरिक ज्ञान, सण उत्सव साजरे करण्याची सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी. परत इकडे अजून सुद्धा हे सुद्धा लिहू शकता इथे, प्राचीन स्थळे आणि मूर्तमध्ये प्राचीन स्थळे आणि नाणी, हस्तलिखित ते आणि चित्रे. किंवा इकडे अमूर्तमध्ये कला सादर करण्याची पद्धत, लोककला, विशिष्ट पारंपरिक कौशल्य, तर हे सगळं लिहू शकता त्याच्यात. आता जो पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो, त्याचं कारण काय, तर तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासणं आवश्यक आहे, कारण परस्पर जाणीव. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात दगडी हत्यार तयार करण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या सुरुवातीपर्यंत त्याला विविध शोधांची गरज भासली. या विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा विकास कसा होत गेला हे समजण्यासाठी त्याचा जो इतिहास आहे तंत्रज्ञानाचा, तो अभ्यासावा लागतो. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाचा शोध हा आधीच्या तंत्रज्ञानातील गरजा व त्रुटींमधून लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती एकमेकांवर कशा अवलंबून आहेत हे तंत्रज्ञानाच्या इतिहासामुळेच स्पष्ट होतं. उत्पादन प्रक्रियेतील बदल, काळानुसार धातुकाम, चाकाचा शोध, यंत्राचे आगमन यामुळे उत्पादन प्रक्रियेत आणि उद्योगधंद्यांमध्ये मोठे बदल झाले. या उत्पादनामागची यंत्रांची उत्क्रांती समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास जो आहे तो महत्त्वाचा ठरतो. त्याच्यानंतर मानवी प्रगतीचा आलेख, मानवाने निसर्गावर मात करत केलेली प्रगती आणि तंत्रज्ञानाचा मानवी संस्कृतीवरील प्रभाव अभ्यासण्यासाठी सुद्धा हा जो तंत्रज्ञानाचा इतिहासाचा अभ्यास आहे तो महत्त्वाचा ठरतो. त्याच्यानंतर दुसरं आहे, जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. तर युनेस्कोद्वारे जागतिक वारशाची यादी जाहीर केली जाते. त्याचं कारण काय आहे, पहिलं कारण आहे सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे रक्षण. आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या सांस्कृतिक वारसा आणि निसर्गाने दिलेला नैसर्गिक वारसा हा मानवी संस्कृतीचे वैभव असतो. काळाच्या ओघात हा वारसा नष्ट होऊ नये म्हणून त्याचे जतन व्हावे हा मुख्य उद्देश असतो. दिशादर्शक तत्वे ठरवणे, युनेस्को संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जागतिक वारशाच्या जतनासाठी कोणती स्थळे किंवा परंपरा पात्र आहेत याचे निकष आणि दिशादर्शक तत्व ही संस्था ठरवत असते. पुढचा मुद्दा आहे जागतिक स्तरांवर संवर्धन. ज्या ऐतिहासिक वास्तू किंवा परंपरा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांना जागतिक वारसा म्हणून घोषित केलं असल्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक मदत, तांत्रिक मार्गदर्शन आणि सुरक्षा पुरवली जाते. जागरूकता निर्माण करणे, युनेस्कोद्वारे जाहीर केलेल्या यादीमुळे जगभरातील लोकांमध्ये या ऐतिहासिक आणि नैसर्गिक मूल्यांविषयी आदर आणि जागरूकतेची भावना निर्माण होते. तर या सर्व कारणांमुळे काय करते, जागतिक वारशाचे जी पात्र ठरणारी स्थळं आहेत त्याची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 5 आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तर याच्यात पहिला आहे, पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करायचं आहे. पहिला आहे विज्ञान, कला आणि व्यवस्थापन. इतिहास संशोधन याच्यामध्ये कसं महत्वाचं आहे, कोणत्याही क्षेत्राच्या विकासाचा पाया हा त्याच्या भूतकाळात असतो, त्यामुळे
या विषयांच्या संशोधनात खालीलप्रमाणे तो उपयुक्त ठरतो. विज्ञान, विज्ञानाचा शोध, शोध आणि सिद्धांत हे मानवी गरजा आणि जिज्ञासा यामधून निर्माण होतात. विज्ञानाचा इतिहास अभ्यासल्यामुळे कोणताही शोध लागण्यामागील कारणी मीमांसा आणि कालक्रम समजतो. एखादा शोध लागायला नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत होती, त्या शोधाच्या आधीच्या सिद्धांताशी काय संबंध होता, हे शोधण्यासाठी इतिहासाची पद्धती उपयुक्त ठरते. दुसरा आहे कला. कोणत्याही कलेचा विकास हा वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या आधारावर होत असतो. कलांचा इतिहास अभ्यासल्यामुळे त्या विशिष्ट कालखंडातील कलाकाराची मानसिकता, कलेची शैली आणि संस्कृती यामधला जो बदल आहे तो समजून घेता येतो. एखाद्या कलाकृती विशिष्ट स्वरूपातच का साकारली गेली हे समजण्यासाठी ऐतिहासिक संशोधन पद्धती वापरली जाते. आता पुढे व्यवस्थापन शास्त्र, याच्यामध्ये कसा उपयोग होतो इतिहास पद्धतीचा. व्यवस्थापनाच्या उत्पादनाची साधने, मनुष्यबळ, विक्री, बाजारपेठ आणि ग्राहक या सगळ्यांचा समावेश होतो. भूतकाळात विविध संस्कृतींमध्ये किंवा उद्योगांमध्ये अशा प्रकारची व्यवस्थापने कशी केली जात होते हे अभ्यासणं गरजेचं असतं. भूतकाळातील यश अपयश, व्यवस्थापकीय साखळी समजून घेतल्यास वर्तमानात व्यापार आणि उद्योग अधिक कार्यक्षमतेने चालवणं शक्य होतं. तर हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. दुसरा आहे उपयोजित इतिहासाचा वर्तमानाशी काय संबंध असतो. इतिहास हा केवळ भूतकाळाशी संबंधित नसून त्याचा वर्तमान काळाशी खूप जवळचा संबंध असतो. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी असलेला सहसंबंध खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतो. पहिला मुद्दा आहे वर्तमानकालीन जीवनातील आकार. आज आपण ज्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक वातावरणात जगत आहोत ती पूर्वजांनी घेतलेले निर्णय आणि ऐतिहासिक घडामोडी यांची परिणिती किंवा त्याचा परिणाम आहे. इतिहास आपल्याला या परिस्थितीचे मूळ पायामुळे समजून घेण्यास मदत करतो. अमूर्त आणि मूर्त वारशांचे संवर्धन. आपल्या सभोवताली असलेल्या ऐतिहासिक वास्तू म्हणजे मूर्त वारसा, आपल्या परंपरा, लोककला म्हणजे अमूर्त वारसा हे भूतकाळाचे अस्तित्व दर्शवतात. उपयोजित इतिहासामुळे या वारशाचे जतन करून ते वर्तमान पिढीला आनंद आणि प्रेरणा देण्यासाठी कसे वापरावे याचं मार्गदर्शन यातनं मिळते. समस्या निर्माणासाठी दिशादर्शक. वर्तमान स्थिती किंवा वर्तमानात उद्भवणाऱ्या अनेक सामाजिक किंवा प्रादेशिक समस्यांची जी पायमुळं आहेत ती भूतकाळात असतात. इतिहासाचं योग्य ज्ञान सध्या काळातील गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि भविष्यातील धोरणे ठरवण्यासाठी सुद्धा ही दिशा दाखवतात. काय दिशा दाखवतात? उपयोजित इतिहास दिशा दाखवतात. जनांसाठी इतिहास संकल्पना. उपयोजित इतिहासामुळे सर्वसामान्य लोकांना आपल्या इतिहासाची जाणीव होते, ज्यामुळे पर्यटनाचा विकास होतो, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. आता पुढचा आहे इतिहास साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. इतिहासाची साधने जसं की लिखित, भौतिक, मौखिक हे आपल्या सांस्कृतिक वैभव आहे, त्यांचे जतन करण्यासाठी 10 उपाययोजना आहेत खाली. ऐतिहासिक वास्तूंचे जतन. किल्ले, राजवाडे, लेणी, स्मारके यांची नियमित डागडुजी करावी व रासायनिक प्रक्रियेचा वापर करून त्यांचे नैसर्गिक क्षरणापासून रक्षण करावे. पर्यटकांवर निर्बंध व शिस्त. ऐतिहासिक स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांनी तेथील कचरा टाकणे, भिंतीवर नाव लिहिणे किंवा वास्तूचे नुकसान करणे या गोष्टीकडे कडक बंदी घालावी व दंडात्मक कारवाई करावी. तिसरा आहे हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन. जुनी कागदपत्रे, ग्रंथ, हस्तलिखिते नष्ट होऊ नयेत म्हणून त्यांचे हाय रिझॉल्युशन फोटो किंवा स्कॅनिंग करून डिजिटल डेटाबेस जो आहे तो तयार करण्यात यावा. परत हवामान संग्रहालये किंवा अभिलेखागारांची जुनी कागदपत्रे किंवा वस्तू ठेवताना तिथे योग्य तापमान, आर्द्रता नियंत्रित राहतील याची काळजी घ्यावी. पाचवा आहे कीटक व बुरशींपासून संरक्षण. कागदी आणि लाकडी साधनांना वाळवी, बुरशी किंवा कीड लागू नये म्हणून वेळोवेळी सुरक्षित कीटकनाशके फवारणी करावी. सहावा आहे मौखिक परंपरेचे रेकॉर्डिंग. लोकगीते, ओव्या, पोवाडे, आदिवासी लोककथा यांसारख्या मौखिक साधनांचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते जतन करावे. तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक. संग्रहालय आणि ऐतिहासिक उत्खनन या ठिकाणी प्रशिक्षित पुरातत्व, इतिहासकार, रसायनशास्त्र यांची नेमणूक करावी. शाळकरी मुलांमध्ये जागरूकता. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळाच्या भेटी आयोजित करून त्यांना जतनाचे महत्त्व पटवून द्यावे. स्वयंसेवी म्हणजे NGOचा सहभाग. इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने किल्ले संवर्धनासाठी मोहिमा, ऐतिहासिक वारसा फेऱ्या आयोजित कराव्यात. 10वा आहे कडक कायदे आणि अंमलबजावणी. प्राचीन वास्तू आणि वस्तूंच्या तस्करीला, तोडफोडीला रोखण्यासाठी असलेल्या कायद्यांची, उदाहरणार्थ प्राचीन स्मारके कायदा, अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यात यावी. तर हे सगळे उपाय आहेत त्याच्यात. चौथा आहे त्याच्यातलं नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात. तर नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशांचे जतन व संवर्धन
करण्याच्या प्रकल्पांमुळे केवळ भूतकाळाचे रक्षण होत नाही, तर वर्तमानात सुद्धा अनेक महत्त्वाच्या गोष्टी साध्य होतात. प्रकल्पांतर्गत काम करताना ऐतिहासिक वास्तू किंवा नैसर्गिक स्थळांचे मूळ स्वरूप, रचना, वैशिष्ट्ये बदलणार नाहीत याची काटेकोर काळजी घेतली जाते. त्यामुळे इतिहास जो आहे तो शुद्ध स्वरूपात टिकून राहतो. दुसरं आहे स्थानिक जनतेची भावना आणि जाणीव. या प्रकल्पांमुळे स्थानिक लोकांच्या मनातील त्यांच्या संस्कृतीबद्दलचा आणि परंपराबद्दलचा आदर वाढतो. संवर्धन करताना त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याची जाणीव त्याच्यातून निर्माण होते. पुढचा मुद्दा आहे स्थानिक कौशल्यांना प्रोत्साहन. ऐतिहासिक वास्तूंच्या पुनर्जीवनासाठी जुन्या पद्धतीचे कारागीर, दगडकाम किंवा लाकूडकाम करणाऱ्या स्थानिक तंत्रज्ञानांना काम मिळते, ज्यामुळे पारंपरिक कौशल्यांना काय होतो, वाव मिळतो. रोजगार आणि पर्यटनाचा विकास. वारसा स्थळांना विकास झाल्यामुळे तिथे पर्यटन वाढते. परिणामी स्थानिक पातळीवर मार्गदर्शक, हॉटेल व्यावसायिक, हस्तकला विक्रेते अशा अनेक लोकांना त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. भविष्यासाठी साठा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली भावी पिढी आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक वैभवापासून वंचित राहत नाही, त्यांना या वारशातून प्रेरणा मिळते. तर हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. तर इथे आपला जो पाठ आहे त्याचे प्रश्न उत्तरं सगळी झालेली आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा बघूया.